शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन. षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर वरळीतील NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधित. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट. दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार. पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिरानं. फाल्कन 2000 जेटची नागपुरात होणार निर्मिती. दसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार. माऊली माऊलींच्या गजरात. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान. पहाटे मंदिरात नित्यपूजा संपन्न, तर आळंदीत जमला भक्तांचा मेळा. इस्रायलचा इराणच्या तेहरानमधील लष्करी छावण्यांवरती हल्ला. इराणमध्ये आतापर्यंत 585 नागरिकांचा मृत्यू, तर इराणकडूनही इस्रायलवर पुन्हा हल्ला. इस्रायल इराण युद्धात अमेरिकेचा हस्तक्षेप नकोच. इराणचे सर्वोच्च नेते खामेनींचं वक्तव्य. इराण इस्रायल युद्धात रशियाची एंट्री. जर अमेरिकेनं इस्रायलला लष्करी मदत केली तर पश्चिम आशियात गोंधळ उडेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा. ऑपरेशन सिंधू अंतर्गत 110 भारतीय विद्यार्थी इराणमधून दिल्लीला परतले. विद्यार्थ्यांमध्ये 90 काश्मीरींचा समावेश. आणि आज आषाढी वारी निमित्तानं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत. पहाटे 4:30 वाजता श्रींच्या समाधीला पवमान अभिषेक घातल्यानंतर आता भक्तगण माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. या सोहळ्यानिमित्त केल्या जाणाऱ्या कीर्तनाची सुरुवात 9 वाजता होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा समाधीच्या दर्शनासाठी भक्तांना वेळ दिला जाईल. तर संध्याकाळी 5 वाजता पालखी सोहळा पार पडेल आणि त्यानंतर रात्री 8 वाजता माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल. त्याआधी आळंदीतून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीच्या घाटावरती भक्तांची मांदियाळी जमली आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आता आहेत आळंदीतनं. काल संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली, आज ज्ञानेश्वर माऊलींची निघेल. गोविंद, कसं नियोजन आहे? रामकृष्ण हरी, आपण बघतोय की इंद्रायणीचा हा काठ आहे आणि इथे जो आहे पाऊस जो आहे तो आता पावसाचा जोर वाढलेला आहे. मात्र या वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. आपण बघतो महिला ज्या आहेत ते इंद्रायणीच्या पात्रामध्ये ज्या अलीकडे घाटावर आहे त्या अशा पद्धतीने पाणी आलेलं असताना त्या पाण्यामध्ये स्नान करत असताना अशा फुगड्याचा घेर धरतायत आणि नजर जाईल तिथवर अजूनही जे आहेत ते इंद्रायणीच्या दुथडी जे वारकरी आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. खरं तर आज आषाढी वारीचा हा सोहळा अत्यंत महत्वाचा आहे. माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल. मात्र त्याआधी जे हे सगळे पोलीस बांधव असतील किंवा इतर जीवरक्षक असतील या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी इथे तैनात आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री 8 वाजताच्या सुमारास हा पालखी सोहळा माऊलींचा प्रस्थान ठेवेल आणि त्यानंतर पंढरीची वाट या वाटेने सगळे जातील. अर्थातच आज जो पाऊस आहे त्या पावसाचा जोर अत्यंत वाढलेला आहे. मात्र त्या परिस्थितीतही हे सगळे जे भाविक आहेत ते आपला नित्यक्रम पूर्ण करत आहेत आणि इंद्रायणीच्या स्नानानंतर आता हे सगळे भाविक माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतील. अर्थात या सगळ्यांचा भाव एकच आहे की पंढरपूरला युगे 28 पासनं आपला पंढरीचा जो राजा आहे पांडुरंग तो आपली वाट पाहतोय आणि म्हणून आता जाणच आहे. ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता हे वारकरी जे आहेत ते शेकडो वर्षांपासून ही परंपरा जी आहे वारीची अविरतपणे सुरू ठेवतायत आणि त्याचंच हे चित्र आहे
की आता तरी आपल्याला जायला पंढरपूरकडे नीट रस्ते आहेत, मात्र आपण 1832ला जेव्हा हा सोहळा सुरू झाला, साधारण 194 वर्ष होत आहेत, 150 वर्षापूर्वी किंवा त्याहूनही आधीचा जो काळ होता, जेव्हा स्वतः माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज हे पंढरपूरकडे जात होते, त्यावेळेसचा तो काळ काय असावा. मात्र त्या खडतर प्रवासातनं, त्या काळातनं आजपर्यंत हा जो वारीचा वारसा आहे, हे वारकरी जपत आलेले आहेत, संप्रदाय जपत आलेला आहे आणि म्हणूनच हे वारीचं भव्य रूप आपल्याला दिसते. अर्थातच या वारीचा जो महत्त्वाचे टप्पे आहेत ते जीवनाची वेगवेगळी शिकवण देतात आपल्याला. माऊलींचा जो पालखी सोहळा आहे तो आज प्रस्थान ठेवेल. आज गुरुवारचा पालखी सोहळा जो आनंदी देवस्थानचा असतो तो होईल 5 वाजता आणि त्यानंतर रात्री 8 वाजता मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल. माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवल्यानंतर आपण बघतोय की जे लाखो वारकरी इंद्रायणी काठी जे दिसत आहेत त्याच पद्धतीने अलंकापुरी नगरीमध्ये या दिंड्या विसावलेल्या आहेत. मात्र आज जेव्हा पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल त्यानंतर या पालख्या ज्या आहेत त्या उद्या मार्गस्थ होत असताना आपल्याला या सोहळ्याचं भव्य रूप दिसेल. खरं तर हा सगळा सोहळा जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक बघतायत. दरवर्षी न्यूज 18 लोकमत हा सोहळा आपण जगभर नेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि अर्थातच हा सोहळा, या सोहळ्याचं वर्णन ऐसा सोहळा स्वर्गी नाही अशा पद्धतीने केलं जातं. त्याचं कारणच हे आहे की तिकडे पेरण्या झालेल्या आहेत, अनंत अडचणी आहेत, पेरलेलं उगवल का माहिती नाही, पण तरी ही सगळी तमाम जी आपण बघतोय भक्तगण आहेत ते न चुकता दरवर्षी आषाढी वारीला येतात. किती सुंदर हा सगळा सोहळा आहे. तर देवाच्या भेटीला देव जातात, माऊली स्वतः पंढरपूरला जातात आणि कार्तिक वारीला पंढरपूरहून पांडुरंग येतात. हा भेटीचा सोहळा संप्रदायामध्ये बघायला मिळतो. हे अनेकांचं, आपल्यासारख्यांचं भाग्य म्हणावं लागेल. खरं तर पाऊस जो आहे तो सातत्यानं वाढतोय आणि इंद्रायणीच्या हे पात्र जे आहे दुथडी भरून वाहतंय, त्यामुळे कोणत्याही वारकऱ्यांना त्यांच्या काही धोका होऊ नये यासाठी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे. बरं गोविंद, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण संध्याकाळच्या या पालखी प्रस्थान सोहळ्याकडे देखील आपलं लक्ष असेल. ही सगळी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचवणार आहोतच. शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन. षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर वरळीतील NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधित. जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात. अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी. फाल्कन 2000 जेट्सची नागपुरात होणार निर्मिती. डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड. वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन. गेल्या महिन्यातच पद्मश्री पुरस्कारानं करण्यात आलं होतं सन्मानित. आणि माऊली माऊलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान. पहाटे मंदिरात नित्यपूजा संपन्न, तर आळंदीत जमला भक्तांचा मेळा. शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आज आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर होणारा हा 3रा वर्धापन दिन आहे आणि त्यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याची ही 3री वेळ. उबाठा शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात संपन्न होणार आहे. तर या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. शिवाय ते पालिका निवडणुकांचं रणशिंग देखील वर्धापन दिनात फुंकतील. तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे देखील शक्ती प्रदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळी ते वर्धापन दिन साजरा करतायत. एकनाथ शिंदे ही वर्धापन दिनाच्या निमित्तानं पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकतील.